गावाची पुण्य राज्याची तू राणी आधी करणार लक्षात मान मुलत हिरगराणी आधी करणार लक्षात मान मुलत हिरगराणी. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So me aloe duty karun 24 hours back to home on the way to home. So yes, त्याच्या आधी मी थांबणार आहे कारण काय थोडे स्वीट्स आणि छोटंसं गिफ्ट घ्यायचं आहे. जसं तुम्हाला समजलंच असेल की आज फोटोशूट आहे. सो गुढीपाडवा फोटोशूट आणि आज नवेंजल अबुनी दोघं एकत्र असून फोटोशूट असणार आहे. सो ॲज अ टोकन ऑफ लव्ह जे आमचे फोटोग्राफर आणि मेकअप आर्टिस्ट आहे त्यांच्या एक छोटंसं स्वीट्ससाठी मी आलो आहे प्रशांत कॉर्नरला. सो येस, कोण कोण आलंय? कोण कोण आलंय? मावशी आली आहे ना. सो फायनली परत भेटलो आपण. कसं वाटतंय सेकंड टाइम? मस्त. खूप छान. गरम वाटते. गरमी ना. गरम तर खूप आहे. मी अख्ख्या नवी मुंबईमध्ये AC लावलं तर बरं होईल. आमच्या नगरच्या माणसांना बरं पडतं नाही. एवढं गरम होतं ना, नाही सांगू शकत. तो कसं गेलं लास्ट इयर? कसं गेलं लास्ट इयर तुझं? कसं गेलं? हा, माझं छान गेलं. अरे हा ही चोट नाही, क्लिप नाहीये, ती क्लिप नाहीये बाबू. सकाळची तयारी. आंटी मस्त नाश्ता करते. रचना पण बिझी. ओळखलं काय माणसाने? मेकअप बघितलं या ना, नाश्ता करते. कोण आलंय? बस पूजा मस्त एकदम. तुला कसं आहे? मस्त. बघ ना. बस पूजा बस. तुम्ही घ्या. मी घेतो. किती गोड परी. क्यूट. रेडी. कुठे चालली? मामीच्या मेकअप कलरच्या. ॲडव्होकेट कपल इज देअर. वेलकम. काय राहिलं विलायला वाटतं आमच्याकडे. हॅलो दादा. हॅलो फाल्गुनी. त्यांचा पण ब्लॉग आहे का? अच्छा, तुमचा ब्लॉग आहे का? इकडे याच्यावर ब्लॉगची लिंक टाकली आमची. आम्हाला पण आम्हाला खूप गरज आहे. तुम्ही सांगा. ही मॅचिंग होईल ना वैभव. ही मॅचिंग जाईल आमच्या मॅचिंग. तीच घे. काय
एवढी beautiful माझ्या गर्लफ्रेंडला भेटा खूप दिवसानंतर. कोणी कसं वाटतंय फायनली रेडी फॉर दी फोटोशूट. एक बसलेली आहे मॉडेल घेऊन बसलेली आहे. सो येस थोड्या वेळ बाहेर आलेलो बाहेरची कामं करायला आणि मला कंपनी देतोय वैभव. बोर नाही आला ना. नाही बोर कसं लावणार तू आता एवढं फिरवतोय म्हटल्यावर बोर कसं काय होणार. आणि आमची आहे नाईसा. नाईसा आत्ताच नाईसाला चॉकलेट भेटलंय म्हणून खुश आहे. हा सो घरी जसं माहिती आहे तुम्हाला मेकअप चालू आहे तर नाईसाला डायव्हर्ट करण्यासाठी थोडं आम्ही बाहेर पण आलोय. सो येस आता आम्ही चाललोय आता घरी. सो हो. स्टे ट्यून. अरे वा चालू केला मेकअप वाटतं. ये बघ 1 2 3 हे आज झालं तुझं, चल लवकर. 5 6 7 8 10. आली आली आली. ये गे लवकर. हे बघ तुला पण साडी नेसायची आहे ना. नायसा सुद्धा बसली आहे मेकअप करायला है ना. आणि दीदी मेकअप करते ना. निकिता दीदी कशी काय तू? सो फायनली इट्स लंच टाईम आणि यावेळी मी फर्स्ट टाईम लंच सर्व केला आहे आमच्या गेस्टसाठी आणि अभि पण आहे ऑफकोर्स हेल्प करायला. मला मी म्हटलं मी सर्व करतो तर दिलं नाही मला. सो फर्स्ट टाईम मी जेवल्यानंतर पण सनीदादा जेवल्यानंतर सनीदादाची प्लेट दाखवणार आहे मी आज. माझी अजून मी घेतली नाही. तुझी सो plate जेवायला दाखवणार आहे आहे. बिर्याणी हराभरा कबाब अजूनही कुठला तरी कबाब सलाड आमरस. येस सो चला बस बाबू दाखव. बस हां सो अभि आला आता कोर्टावरून. लंच ब्रेक लंच टाईम ब्रेक. अभिचं अजून कंपनी देतोय. स्लो इटर आहे. चलो थँक्यू सो मच. थँक्यू. सो आता तुम्ही सर्व लोक विचार करत असाल की व्लॉग असा कसा लाईक तुम्ही आमची तयारी पाहिली पण आम्ही तुम्हाला दाखवलंच नाही की आम्ही कसे दिसतो. सो आमचा फोटोशूट माइंड ब्लोइंग झाला. खूप मस्त फोटोज आले आहेत आणि कसे दिसतोत हे तुम्हाला आज नाही समजणार आहे. या ब्लॉगमध्ये नाही समजणार आहे. पाडव्याच्या दिवशी तुम्हाला समजेल की आम्ही कसे दिसतो आणि फोटोजसुद्धा तेव्हाच डिस्क्लोज करणार आहोत तुमच्यापर्यंत. सो तुम्ही ओळखलंच असेल की आमचं फोटोग्राफी कोणी केली आहे आणि आम्ही आमचं मेकअप कोणी केलं आहे बिकॉज ते आधीसुद्धा आलेले माझ्या व्लॉग्समध्ये. पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी आज मी ऑफकोर्स नाही सांगणार आहे. ते तुम्हाला त्याच व्लॉगमध्ये समजेल ज्या दिवशी पाडव्याच्या दिवशी जो व्लॉग येणार आहे त्याच व्लॉगमध्ये तुम्हाला त्यांच्याबद्दल मी सांगेल आणि सगळं काही मेन्शन केलेलं आहे. ऑलरेडी शूट झालेलं आहे. पाडव्याच्या दिवशी तुम्हाला आमचे फोटोज इंस्टाग्रामवरती दिसतील. त्याचबरोबर रील्ससुद्धा दिसतील आणि आम्ही कसे दिसत होतो ते सुद्धा तुम्हाला दिसेल. अँड येस फोटोशूटमध्ये नायसा नव्हती. नायसा थोडीशी चिडचिडी झालेली जसं तुम्हाला माहिती आहे. गरमीसुद्धा आहे म्हणून नायसा नव्हती. नायसा वरती होती. नायसा झोपलेली. बट जसं हळूहळू नायसाला समजायला लागेल जसं नायसा मोठी होईल तर नायसा सुद्धा येईल आमच्याबरोबर फोटोज
फोटोज काढायला है ना. नायसासाठी सुद्धा मी कपडे आणलेले जसं तुम्ही पाहिलं, पण तिने घातल्यावर तिने नंतर काढून टाकले. तिला एकदम कसं तरी व्हायला लागलं. बट इट्स ओके. आपण सुद्धा मुलांचा विचार करूनच सगळं करायला पाहिजे. जबरदस्ती करून काही फायदा नाही आहे. जेव्हा ते कम्फर्टेबल असतील तेव्हाच आपण त्यांना जे हवंय ते करू शकतो किंवा आपल्याला जे हवंय ते करू शकतो. फक्त त्यांचं कम्फर्ट लेवल हे फार गरजेचं आहे. आजचा व्लॉग हा फक्त बिहाइंड द सीन्स होता की कशी तयारी चालू आहे आणि कोण कोण येणार आहे. जसं मी आधीच्या व्लॉगमध्ये मेन्शन केलेलं की तुम्ही ओळखा की कोण येणार आहे आमच्याबरोबर फोटोशूटला. सो येस, खूप लोकांनी बरोबर गेस केलं. लाईक ऑलमोस्ट 99.99% लोकांनी एक्झॅक्ट गेस केलं की अभुनी असणार आहे आमच्याबरोबर फोटोशूटमध्ये. सो येस, ते आहेत फोटोशूटमध्ये, होते फोटोशूटमध्ये. आत्ताच सगळे जण गेली. आय नो तुम्ही सर्व लोक खूप एक्सायटेड आहात आमचे पिक्चर्स बघायला. आम्ही सुद्धा एक्सायटेड आहोत तुमच्याबरोबर शेअर करायला. सो भेटूया मग आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.